दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं? शहराध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचे सवाल। सोलापुरात भाजप शहराध्यक्षांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत। प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांशी चर्चा केली, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकरांचं वक्तव्य। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। अजित पवारांची राष्ट्रवादी सतर्क। भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर। अजितदादांचे 3 माजी आमदार तर एक काँग्रेसचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर। संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेणार। भरणेंच्या बैठकीकडे लक्ष। कुणीही राष्ट्रवादी सोडणार नाही, आणखी कुणी भूमिका जाहीर केलेली नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, दादा किस झाड की मुली। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपवर विश्वास ठेवून सगळे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। दादांचे किंवा शिंदेंचे आमदार फोडायचे असा प्रकार नाही। भाजपमधील पक्षप्रवेशांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करतात, त्यांची पार्टनरशिप आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। यांचं पार्टनरशिपमधून त्यांना विधानसभेत विजय मिळवला, राऊतांची टीका। निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणी केली नाही, निवडणूक याद्या दुरुस्त करा हीच मागणी। विरोधकांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी या शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांचं स्पष्टीकरण। विधानसभेप्रमाणे तुमची फेक नरेटिव्हची फॅक्टरी उद्ध्वस्त करू, संजय राऊतांच्या आरोपांवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वन यांचा निशाणा। निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये पार्टनरशिप असल्याचा आरोप राऊतांनी केला होता। ठाकरेंनी सर्वत्र तिकिटांचा बाजार केला। ठाकरेंनी गेल्या निवडणुकीत तिकीट विकली, तिकिटांचा बाजार केल्यानं ठाकरेंच्या पक्षाचा पराभव। मंत्री संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका। संगमनेरमध्ये 9,500 बोगस मतदारांची नोंद, अनेक जण दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची ही नावं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर निशाणा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये एमआयएमची बैठक। राज्यभरातील पदाधिकारी बैठकीसाठी संभाजीनगरमध्ये दाखल। जलील यांची सायंकाळी एमआयएमच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक होणार। तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल, महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईत भाजपचाच महापौर बनेल, असं विधान महेश कोठारेंनी केलं होतं। महेश कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झोंबल्या। पण हिरो आमच्या सोबत तर व्हिलन तुमच्या सोबत आहे। तात्या विंचू व्हिलन होता। संजय राऊतांच्या महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पुण्यात भाजप पक्षाच्या नावाखाली काहींकडून व्यापार सुरू, नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांचा पुन्हा निशाणा। मेधा कुलकर्णी आणि मोहोळ यांची चौकशी व्हावी, मेधा कुलकर्णी गोंगाट करतात, पण मूळ मुद्दा जमिनीच्या गैरव्यवहाराचा। सुषमा अंधारेंची मेधा कुलकर्णींसह मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल त्यांचं कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील, रवींद्र चव्हाणांच्या स्वीय सहाय्यकामार्फत भाजप प्रवेशासाठी नेते प्रयत्नशील। मंत्री उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आगामी पालिका निवडणुकीत मुंबईकर तुम्हाला धुवून काढतील, नवनाथ बन यांचा निशाणा। ब्रँड म्हणणाऱ्या एकट्यानं बँड वाजवला, लाड यांचा हल्लाबोल। मुंबई महापालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा। आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। तर मिठी नदीच्या गाळ्याचे पैसे खाणाऱ्यांचीही चौकशी करा। सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंत यांचा पलटवार। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवारांचं विधान।
तर कोणतेही संकट आलं तरीही त्याची सोडवणूक करण्यात येईल, पवारांचं वक्तव्य. संकटकाळी सह्याद्री व हिमालयाच्या मदतीला जातो, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर मोदी शहांना पवार आणि बाळासाहेबांनी मदत केली, राऊतांचं वक्तव्य. बच्चू कडू नेहमीप्रमाणे सरकारला ब्लॅकमेल करतायत. बच्चू कडूंनी शिंदेंना राजकीय पुनर्वसन करायला सांगितलं, रवी राणांचं मोठं वक्तव्य. तर गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना का विचारलं नाही, राणांचा सवाल. वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता, करुणा मुंडे यांचा सवाल. तर वाल्मिक कराड इतका मोठा कसा झाला, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचंच पाठबळ, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. मुरलीधर मोहोळांनी सांगितला राष्ट्रवादीत येण्याच्या ऑफरचा किस्सा. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचा किस्सा. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सांगितला किस्सा. व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार. 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप. अनुसूचित जाती जमातींच्या निधीवरही कोणतीही गदा येणार नाही. ट्रम्प यांचा अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशाह व्हायचंय. भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवून ठेवलंय. ट्रम्प यांचा दाखला देत सामनाथच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा. अमेरिकेत जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी तिसऱ्यांदा एल्गार पुकारला. सामनातून हल्लाबोल. राजभवनामध्ये राज्यपालांचे प्रतिबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती. अपर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागात खासगी सचिव म्हणून काम. चाळीसगावचे माजी आमदार आणि शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांना हृदयविकाराचा झटका. राजीव देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईच्या गोरेगावमध्ये पाणी प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पालिकेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांच्या आंघोळ. पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकरी आंदोलन. अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी चांगलेच आक्रमक. शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न. सरकारकडून शेतकऱ्यांना तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न. सरकारच्या पॅकेजमध्ये काहीच होणार नाही. मनोज जरांगे पाटलांची सरकारवर टीका. दिवाळीनंतर शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवणार, मनोज जरांगेंची माहिती. लातूरच्या देवडीमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जमीन वाहून गेली. अद्यापही राज्य सरकारची कुठलीही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पोहोचली नाही. जमीन वाहून गेल्यानं रब्बीची पेरणीही शेतकरी करू शकत नाहीये. बीडच्या चौसाळा परिसरात पंचनामे झाले, मात्र अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर आला नसल्याची माहिती. मदत मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी यंदा साजरी केली नाहीये. शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. सोलापूरमधील सीना नदीकाठच्या गावांना टँकरनं पाणी पुरवठा. मात्र सणासुदीत पाणी पुरत नसल्यानं दिवाळीच्या आंघोळीसाठी गावकऱ्यांचा नदीपात्रातून पाणी उपसा. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. परभणीच्या गोंडगाव शिवारात ढगफुटी सदृश पावसानंतर सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मदत मिळाली नसल्यानं दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर. जालन्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदत जमा झाली नसल्याची शेतकऱ्यांची माहिती. मदत खात्यावर जमा झाली नाही, मग दिवाळी कशी साजरी करावी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. बीडच्या आष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच. सरकारची मदत अजूनही पोहोचली नसल्यानं शेतकऱ्यांची तक्रार. कोल्हापूर शहर सीमा भागातील साखर कारखान्यांची धुरांडी रविवारपासून पेटणार. या वर्षीच्या गळीत हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होणार. राज्यात 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची साखर संघाची परवानगी. अतिवृष्टी झालेल्या भूमपरांडा भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. महिन्याभरापासून पूर्वीच पंचनामे झाले असून 1 रुपयाही शासकीय मदत मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल. धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले. ऊसाला FRP नुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. FRP प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा.
अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला। महामार्गावरील ढिसाळ नियोजनामुळे नागरिक हैराण, प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक। पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला नागरिकांचा विरोध म्हणून नागरिकांचा रास्ता रोको। कोल्हापुरात कौलवल जवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, डंपर आणि दुचाकीचा मोठा अपघात। अमरावतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्याने अंध, निराधार आणि बेघर दिव्यांगांसोबत साजरी केली दिवाळी। राणा दाम्पत्याकडे किराणा सामानाचं वाटप, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या फोनवरून शुभेच्छा। नंदुरबारमध्ये निवडणुकीत महाविकास आघाडी दिसणार नाही, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेतली। मविया एकत्र लढणार नसल्यामुळे इतर पक्षांना फायदा होणार असल्याची शक्यता। गोंदियातील 1044 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 257 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत, एका शिक्षकावर 4 वर्गांचा भार, शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी। नागपुरात इवान संघटनेकडून अजनीतील शहीद स्मारक येथे एक दिवस सैनिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांचा सहभाग। यवतमाळच्या राहुल गुल्हाने या कलाकाराने जुन्या काळातील 10 पैशांच्या नाण्यावर लक्ष्मीचं छायाचित्र साकारलं। या अनोख्या निर्मितीद्वारे राहुल गुल्हाने यांनी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। धुळ्याच्या दोंडाईचा नगरपंचायतीच्या 13 प्रभागातील प्रारूप यादीवर 3878 हरकती प्राप्त। अंतिम मतदार यादीत किती हरकती ग्राह्य धरल्या जाणार याकडे नागरिकांचं लक्ष। 31 ऑक्टोबरला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार।